सातपूर विभागामध्ये चालत आलेली अतिक्रमण कारवाई थांबवण्यात यावी। सातपूर विभागामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मार्केट या परिसरातील व्यावसायिक हे गेल्या 30 वर्षांपासून त्या ठिकाणी व्यवसाय करतायत। या सर्व व्यावसायिकांचे महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्वे झाला असून त्यांना अजून व्यवसायाचा परवाना देण्यात आलेला नाहीये। या व्यावसायिकांवर वारंवार स्थानिक राजकारण्यांच्या माध्यमातून त्यांच्यावर अतिक्रमण कारवाई करण्यात येते। हे संपूर्ण व्यावसायिक रस्त्याच्या बाजूला बसलेले असतात। त्यांचा कोणताही त्रास रहदारीस अथवा वाहतुकीस होत नाही। त्यामुळे आम्ही संघटनेच्या वतीनं आणि फेरीवाले नियोजन समितीच्या वतीनं प्रत्येक वेळी लेखी आणि तोंडी ते मार्केट हॉकर्स झोन म्हणून मागितलेला आहे। त्या मार्केटचा अजूनपर्यंत कोणताही निर्णय झाला नाही, तरी तिथं वारंवार हेतुपुरस्सर अतिक्रमण कारवाई केली जाते। तेथील व्यावसायिकांचे व्यवस्थित म्हणजे संघटनेला आणि नियोजन समितीला मान्य होईल असे झोन निर्माण होत नाहीयेत। तोपर्यंत तेथे अतिक्रमण कारवाई करू नये अशी मागणी सय्यद युनुस माणिकराव चव्हाण, राजेंद्र शर्मा, नवनाथ ठके, वाल्मिक बागुल, पुष्पाताई वानखेडे, दत्ता वाधवने, नंदू शिंदे यांनी केली आहे। ज्या ठिकाणी नगरपालिका महानगरपालिका आहे त्या ठिकाणी तिथे फेरीवाल्यांना, नोकरीधारकांना, अधिकारी व्यवसायकारांना झोन तयार करून द्यायचा आदेश केंद्र शासनाने केला होता। परंतु त्या आदेशाचं पालन न करता नाशिक महानगरपालिकेमध्ये राजकीय राजकारण घडामोडी करून कुठल्याही प्रकारचे व्यवसाय होतील असे झोन तयार केलेले नाही। जे झोन तयार केलेले त्या ठिकाणी त्यांचा व्यवसाय होत नाही, अशा ठिकाणी हे लोक बसायला तयार नाही, कारण त्यांचा व्यवसाय त्या ठिकाणी होत नसल्यामुळे ते रस्त्याच्या कडेला म्हणा, रस्त्याच्या बाजूला म्हणते आपला व्यवसाय करतात। परंतु गेल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये त्या ठिकाणी व्यवसायकारांची जी जागा होती त्या जागेमध्ये लॉकडाऊनचा फायदा घेऊन तिथल्या विभागीय अधिकाऱ्याने आणि तिथल्या नगरसेवकांनी मनमानी करून त्या ठिकाणी रॅलिंग टाकली। त्या रॅलिंगमध्ये यांना बसण्याचा मज्जाव केला आणि त्या ठिकाणी त्यांना ढाकलून लावलेलं आहे। त्या निषेधार्थ आम्ही या नाशिक महानगरपालिकेच्या राजीव गांधी भवनावरती या महिलांचा मोर्चा या ठिकाणी आणलेला आहे। परंतु जर त्यांच्यावर अन्याय अत्याचार या प्रकारे होत असेल, जर अन्याय अत्याचार थांबणार नसेल, त्यांचे पर्यायी व्यवस्था काही जागेची होत नसेल, यापुढे याच्या विरोधात तीव्र असं आंदोलन आम्ही नाशिक जिल्हा फिरवतो संघटनेच्या वतीने करणार आहोत। एवढं यावेळी सांगतो। शिवाजी मार्केट या ठिकाणी 30 वर्षापासून आम्ही व्यवसाय करतो। आज 2 महिन्यापासून नगरसेवक सातपूरचे आणि विभागीय अधिकारी मेयर साहेब यांनी 2 महिन्यापासून गोरगरिबांवर, सगळ्या आम्ही महिला, सलम एरियातल्या महिला, झोपडपट्टीतल्या महिला आहे, सगळे गोरगरीब महिला, गोरगरीब बंधू आणि बहिणी आमच्या आज 2 महिन्यापासून विभागीय अधिकारी काही राजकीय लोकांना जोडून झाल्यानंतर आमच्या 2 महिन्यापासून व्यवसाय त्यांनी उद्ध्वस्त केले। आज गोरगरिबांना त्यांनी देशोधडी लावायचं काम चालू केलं। आज असा अन्याय होतो जेव्हा गाडी येते, ज्या नगरसेवकांनी ज्या गाडींवर कर्मचारी दिलेले, सातपूर नगरसेवकांचे नातेवाईक दिलेले, ते इतक्या अन्याय अत्याचार करता लोकांवर, माल उचलून टाकणं, कोणत्या बायांना मारायला जाणं, कुठल्या माणसाला 4-4 लोकांनी धरणं, या अन्याय अत्याचार थांबला पाहिजे। ज्या ठिकाणी आम्ही 30 वर्षापासून व्यवसाय करतो त्या ठिकाणी आम्हाला पुनर्वसन त्याच ठिकाणी झालं पाहिजे। आणि ह्या जर अन्याय अत्याचार त्यांनी थांबवला नाही तर पुन्हा हे मोर्चे असेच चालू राहतील। आम्ही उपोषण करू याच्यासाठी। वेद न्यूजसाठी सिनियर कॉरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, नाशिक।